म्हणजे ट्रॉफीपेक्षा काहीतरी मोठं मिळालं असं वाटतंय मला. बरा होतोय. अरे माझी जुनी इंजरी होती, सो ती रिवोक झाली आणि ती आता रिकवर व्हायला अजून एक आठवडा जाईल. मला औषधं सुरू आहेत, बिग बॉसच्या टीमने खूप मदत केली आहे, पण तरी एक आठवडा जाणारच आहे. यार खूप फुलफिलिंग वाटलं, म्हणजे मला काहीच अर्धवट राहिल्यासारखं वाटत नाहीये. म्हणजे आता मी बाहेर आल्यावर मला निघाल्यावर जरा वाटत होतं की यार लवकर निघतोय किंवा हे काय झालं माझ्यासोबत, थोडा एक शॉक होता, थोडा एक एक डिफरंट फिलिंग होती. पण बाहेर येऊन जे मी पाहिलं, जे काही घडतंय बाहेर, जितकं प्रेम मिळतंय, जितका सपोर्ट मिळतोय, जी काळजी लोक दाखवत आहेत, आणि म्हणजे सगळ्यांचे मेसेजेस आणि कॉल्स आणि इंस्टाग्रामवरचे डीएम्स आहेत की त्यांचा मुलगा असल्यासारखं मला जे प्रेम मिळते की अरे बाबा तुझी तब्येत बरी आहे का, मला तर असं हवं होतं की तुला बघवत नव्हतं, ये बाबा बाहेर, नको खेळूस, हे जे प्रेम आहे, ही जी आपुलकी आहे, म्हणजे ट्रॉफीपेक्षा काहीतरी मोठं मिळालं असं वाटतंय मला. पण जेवण जर म्हटलं तर माझ्या मम्मीच्या हातचं फिश करी राईस. सध्या रिसेंटली केरळ खूप आवडतं मला, म्हणजे मी दरवर्षी जातो आणि व्हेरी पीसफुल. आदित्य काळे म्हणून माझा मित्र आहे, बेस्ट फ्रेंड आहे लहानपणापासून, आणि माझी मम्मी, या दोघांना सगळं माहित असतं. मी त्यांना सांगण्यापेक्षा मला प्रत्येकाला अशी डिजिटल मिठी द्यायची आहे, आणि खूप सारे फ्लाइंग किसेस, खूप प्रेम, अनएक्सपेक्टेड लव्ह, अनएक्सपेक्टेड सपोर्ट मला मिळालंय, आणि याच्यासाठी ही गोष्ट मी आयुष्यभर लक्षात ठेवीन, ही कधीच विसरणार नाही. बिग बॉसचा आधीचं आयुष्य आणि बिग बॉसच्या नंतरचं आयुष्य, हा जो बदल आहे हा फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. थँक्यू.